देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आज लघु आणि मध्यम उद्योजकांच्या एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। देशाला $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं ध्येय गाठायचं असेल तर लघु आणि मध्यम उद्योगांची निर्मिती ही झपाट्यानं होण्याची गरज आहे आणि याच उद्देशानं आज MEDCच्या MSME परिषदेचं आयोजन होतं। पाहूया त्याचवरचा एक स्पेशल रिपोर्ट। मुंबईच्या सिडनॅम कॉलेजमध्ये सकाळपासूनच अशी लगबग सुरू होती। राज्यातल्या लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिलच्या मुख्य वार्षिक परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। लघु आणि मध्यम उद्योग हा कोणत्याही अर्थव्यवस्थेचा कणा असतो हे सांगताना MEDCचे अध्यक्ष अतुल शिरोडकरांनी जर्मनीचं उदाहरण दिलं। जर्मनीमध्ये स्मॉल आणि मीडियम उद्योगधंदे हे जवळपास 99.4 आहेत। म्हणजे जर्मनीची अर्थव्यवस्था ही जवळपास 90% या स्मॉल आणि मीडियम उद्योग व्यवसायावर चालते। भारतात असं का शक्य होऊ शकत नाही? 140 कोटी असलेला हा देश हे का हासिल करू शकत नाही? मोठे व्यवसाय उद्योगधंदेही यावेत, पण छोट्या उद्योग व्यवसायातना जे मल्टिपल मशरूम ग्रोथ होऊन आपला जो अर्थदर आहे त्याला वाढण्याची जी आपल्याला मदत होईल ह्या MSMEतनं, ती मला वाटतं मोठ्या उद्योग व्यवसायांपेक्षा त्वरेने होणारी आहे। त्यामुळे आज खास करून हा MSME कॉन्फरन्स आयोजित करण्याचं MEDCने ठरवलं। परिषदेच्या माध्यमातून लघु उद्योजकांपर्यंत सरकारी योजना पोहोचवणं हा उद्देश असल्याचं MEDCचे उपाध्यक्ष अभिजित केळकरांनी म्हटलंय। लघु मध्यम आणि सूक्ष्म उद्योगांकरता राज्य सरकारतर्फे खूप बऱ्याचशा स्कीम उपलब्ध असतात। MEDC चा मुख्य काम हेच आहे की या सगळ्या स्कीम, या सगळ्या योजना या असल्या उद्योगांपर्यंत पोहोचवणे, त्यांची माहिती त्यांना देणे, त्यांचं हँड होल्डिंग करणे, त्यांना उद्या जर काही त्रास होणार असेल, काही प्रॉब्लेम असेल तो सोडवणे, त्यांना त्यांची इंडस्ट्री इस्टॅब्लिश करण्याकरता मदत करणे, त्यांना सगळा पुरवठा करणे आणि राज्य सरकारच्या सगळ्या स्कीम त्यांच्यापर्यंत पोचल्या तर हे MSME सेक्टर आहे त्यातले उद्योग हे समोर येऊ शकतील आणि त्यामुळे त्यांना भरारी मिळू शकेल। तर MEDC हे एक माध्यम आहे उद्योजक आणि सरकार योजना यांना एकत्र करण्याचा। आजकाल जमाना स्टार्टअपचा आहे, त्यामुळे परिषदेत स्टार्टअप इकोसिस्टम विषयी एका विशेष सत्राचं आयोजन करण्यात आलं। याविषयी बोलताना राज्य सरकारच्या प्रतिनिधी IAS अधिकारी निधी चौधरींनी सरकारच्या महिलांना स्टार्टअपसाठीच्या योजनांची माहिती दिली। कॉन्स होतात त्याच्यापैकी आपण आकडा बघितला तर सुमारे 25% स्टार्टअप महाराष्ट्रामधले आहे, पण या स्टार्टअपमध्ये महिला किती प्रतिनिधित्व करतात? ज्यावेळी याचे ॲनालाइज करण्यात आला तर महिलांचं प्रतिनिधित्व खूप कमी दिसून आला। म्हणून महिला लेड स्टार्टअप्सला शासनाच्या मार्फत प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने शासनाने अहिल्याबाई होलकर महिला स्टार्टअप योजना लॉन्च केलेली आहे, ज्याच्या अंतर्गत 1 लाख ते 25 लाखपर्यंतच्या ग्रँट स्वरूपात या महिला लेड स्टार्टअपला सुद्धा लाभ दिला जातो। आपला ॲडव्हान्टेज असं आहे की जसं कर्नाटकामध्ये आहे तसं महाराष्ट्रामध्ये कदाचित एज्युकेशनल जे अकॅडमिक सर्कल जे आहे हे जास्त चांगलं आहे आणि आपल्याकडे वाईडली डिस्पर्स्ड आहे। तुम्ही बघाल कर्नाटकामध्ये फक्त बँगलोर सेंट्रिक जास्त गोष्टी आहेत, पण महाराष्ट्रामध्ये तुम्ही म्हणाल तर आपल्याकडे मुंबई, पुणे सोबत आपल्याकडे नागपूर आणि बाकी शहरांमध्ये देखील आपल्याकडे एज्युकेशनल हब्स चांगले झालेले आहेत। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये स्टार्टअप इकोसिस्टम वाढवण्याकरता अतिशय सुंदर अशी परिस्थिती आहे। राज्याच्या कौशल्य विद्यापीठाच्या माध्यमातून लघु आणि मध्यम उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळासाठी प्रयत्न सुरू आहे। परिषदेच्या मुख्य वक्त्यांमध्ये विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर अपूर्वा पालकर यांनी कुशल मनुष्यबळाचं महत्त्व सांगितलं। तर ह्याच्यावरती थोडं वेगळं मत आहे की स्किल्सपेक्षा सगळ्यात पहिले जे आपण मुलांमध्ये आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे किंवा समाजामध्ये आणायचा प्रयत्न करायला पाहिजे ते म्हणजे थिंकिंग स्किल्स आहे। म्हणजे विचार करण्याची शक्ती लोकांची वाढवणे आणि इनोव्हेशन्स चा विचार करणे हे खूप महत्त्वाचं आहे। म्हणजे मेड इन इंडिया जेव्हा आपण म्हणतो किंवा विकसित भारतबद्दल आपण जेव्हा डिस्कस करतो तर सगळ्यात महत्त्वाचा घटक जो असणार आहे की आपला जो युवक आहे किंवा आपल्या युवती आहेत त्यांना नवीन विचार करण्याची शक्ती आहे की नाही आहे हे पहिले विकसित करणं खूप महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठात आपण हे धोरण घेतलेलं आहे। परिषदेच्या निमित्तानं लघु आणि मध्यम उद्योजकांना सातत्यानं भेडसावणाऱ्या भांडवलाच्या समस्यांवरही चर्चा झाली।
सरकार आणि खासगी वित्तीय संस्थांच्या माध्यमातून भांडवलासाठी काय काय योजना उपलब्ध आहेत याचीही माहिती देण्यात आली. NDTV मराठी या परिषदेचा डिजिटल पार्टनर होता. Emphatef is a e-commerce platform for MSMEs. They have sponsored this event. Media partner, Business Standard, print media, and of course, media partner we have NDTV Marathi. They have also supported us. They are taking interviews of our key people and also spreading the word about this conference on news channel. देशातील सर्वात महत्त्वाचं औद्योगिक राज्य म्हणून महाराष्ट्राची ख्याती आहे. यापुढेही ही ख्याती जपायची असेल तर अशा परिषदांची गरज आहे. लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी अशा मार्गदर्शनपर परिषदांची गरज संपूर्ण दिवसभराच्या विचारमंथनातून वारंवार पुढे येत राहिली. निनाद झारे, NDTV मराठी, मुंबई.